आईची जुनी साडी काहीतरी करायचं आणि त्याचे ड्रेस घालायचं, याच्या पुढे जाऊन जेव्हा फॅशन सेन्स त्याचा डेव्हलप होऊन काहीतरी छान केलं जातं. अशा जे आपले विणकर आहेत, जे कारागीर आहेत, तिथले जे अस्सल कलाकार आहेत, की ज्यांच्यामुळे हे सुंदर वस्त्र आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आज या निमित्तानं मराठी फॅशन वीकमध्ये तू आम्हा सगळ्यांसमोर रॅम्प वॉक केला आहेस, काय म्हणायचंय? नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी ही संकल्पना ज्यांनी इथे आणली त्यांचं मनापासून अभिनंदन. कारण मराठी फॅशन वीक, मराठी संस्कृती जपण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने केलेला हा प्रयत्न, त्यासाठी मनापासून अभिनंदन. इतकी टॅलेंटेड मराठी मंडळी आपल्याकडे आहेत, डिझायनर्स आहेत, इतकी सुंदर वस्त्र आहे, पण त्याचं काहीतरी नवीन जनरेशनसाठी काहीतरी आपण फक्त आईची जुनी साडी काहीतरी करायचं आणि त्याचे ड्रेस घालायचं, याच्या पुढे जाऊन जेव्हा फॅशन सेन्स त्याचा डेव्हलप होऊन काहीतरी छान केलं जातं. अशा एका मंडळींना एक हक्काचं माध्यम दिलं, हक्काचा मंच दिला, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनिशाने मला ही संधी दिली की ही कृतज्ञता मी व्यक्त करू शकेन. पण अगदी खरं सांगायचं तर पुन्हा पुन्हा त्या माणसाचं इथे नाव घेतलं जातंय की माझा फॅशनशी काडीचाही संबंध नव्हता. तो पहिल्यांदा आयुष्यात आला माझ्या विक्रम फडणवीसमुळे आणि अनिशाने माझ्या आयुष्यात विक्रममुळे. खूप जास्त टॅलेंटेड मुलगी आहे, खूप मनापासून काम करते. तिचे आज या शोसाठी तिची तयारी केली आहे, त्या डेडिकेशनने ती काम करते, वेड्यासारखं काम करते. श्रद्धाचा तिला सपोर्ट आहे, तिची बाकी सगळी टीम तिच्यासाठी राबते आहे. पण तिचं अदरवाईज सुद्धा ती तिच्या बुटीकमध्ये ज्या पद्धतीने पॅलेटेबल गोष्टी करत असते, त्यासाठी मला तिचं खरंच कौतुक वाटतं. आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानते. थँक्यू. यापुढे बोलायला भीती वाटते, त्यांच्याकडे बघायलाही भीती वाटते. पण जर तुमच्या दोघी लाडक्या आहेत स्टेजवर आले, श्रद्धाला पण बोलावं असं वाटेल. मगासपासून हे लोक श्रद्धा श्रद्धा बोलतायत. ही माझी मॅनेजर होती, माझ्याकडे इंटर्न म्हणून आलेली, मग डिझाईन टीम झाली, मग माझी डिझाईन हेड झाली आणि मग माझी मॅनेजर झाली. माझ्याकडे ही पुष्कळ वर्ष काम केलेलं आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ हर. मगासपासून लोक श्रद्धा श्रद्धा म्हणतात, पण श्रद्धा कुठे? मला हिला इकडे आणायचंय. श्रद्धा प्लीज कम. श्रद्धा ही माझी दुसरी असिस्टंट. श्रद्धा पण माझी असिस्टंट होती, मग माझी डिझाईन हेड झाली, मग माझी मॅनेजर झाली, मग मी माझं पुष्कळ माझं बिझनेस सांभाळलेला आहे. ह्या दोन्ही मुली माझे राईट हँड्स होते जेव्हा ते माझ्या बरोबर होते इतके वर्ष. आम्ही एक फिल्म केलेली आहे स्माईल प्लीज, आणि हृदयांतर नाही, श्रद्धा हृदयांतर बरोबर होते. आम्ही स्माईल प्लीज मध्ये होती आणि मुक्ताने माझे दोन्ही फिल्म्स केली. मुक्ताशिवाय मराठी फिल्म करणारच नाही, कधीही करणार नाही, कारण मी सेकंड बेस्ट साठी सेटल कधी झालेलोच नाहीये. अँड शी इज द बेस्ट दॅट द मराठी इंडस्ट्री हॅज एव्हर गॉट. श्रद्धा आणि मनीषा बोललेले आज आमचा पहिला शो आहे एकत्र. जेव्हा माझं काम सोडल्यानंतर आणि त्या लोकांनी स्वतःचं काम चालू केल्यानंतर आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि श्रद्धाने आता काहीतरी बोलायला झाले, कारण श्रद्धाचं एवढं बोलणं झालंय की श्रद्धाला काहीतरी बोलणारच लागेल. Sorry, because सुरू नाही झाला टाइमावर. The only anxiety I had throughout the day was because of him, that he is coming. I can't tell you. I mean, he is my guru, he is my father. I am standing here only because of him, and I give all my credit only to this person. All of us. It's because of you that we are here, Ikram. Thank you so much. Thank you, Pete. Thank you so much for the lovely collection. Thank you, Anisha. Thank you.